1.2 करोड व्ह्यूज आहे. तू डुलू बाय डुलू गाणं बघितलं का? डुलू बाय डुलू, डुलू बाय डुलू कर. हा, तर ती बाहुली बघून स्वामींना सुद्धा तसं करायचे. स्वामींना डुलू बाय डुलू करून दाखव. डुलू बाई डुलू कर, डुलू बाई डुलू कर. हाय, मी डुलूबाई. तुमच्यासाठी व्हिडिओच्या शेवटी खास सरप्राईज आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा हा. तर डुलू बाय डुलू गाणं हे आज महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये वाजत नाही तर गाजत आहे. त्या गाण्याची हिस्ट्री काय आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. 17 जुलै 2025 रोजी आमच्या घरामध्ये ही स्वामीज्ञा आणि हे स्वरूप प्रिन्स जन्माला आले. त्यांची जडणघडण होत होती. त्यामध्ये घरातील आजी आणि आईचं जे हाल होत होते की त्यांना 2-2 तासांनी जेवण देणं, म्हणजे घरामध्ये आनंद होता की बाळ जन्माला आले, पण जो संघर्ष पण होता. त्या संघर्षामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद येण्यासाठी काहीतरी आपली कला, क्रिएटिव्हिटी दाखवून त्यांना हसवता येईल असा विचार डोक्यामध्ये येत होता. पण त्यात काय झालं की माझ्या वडिलांनी जेजुरीवरती जाऊन एक बाहुली आणली होती. त्या बाहुलीचं वैशिष्ट्य काय की ती बाहुली राईटला एकदा झुकायची, एकदा लेफ्टला झुकायची. स्वामींना करून दाखव ग. हा बघा. तर ही जी डुलूबाईची जी ऍक्शन आहे ती तशी बाहुली ती करायची, एकदा राईटला झुकायची, एकदा लेफ्टला झुकायची. पण त्याचं बघून स्वामीज्ञा सुद्धा करायला लागली, म्हणून आम्ही स्वामीज्ञाला डुलू बाय डुलू म्हणलो. डुलू म्हणजे काय की डोलणे. मराठीमध्ये डोलणे शब्द जो आहे तो डुलूबाईचा आहे. उभा राहा. हा, आता सांग स्वामीज्ञा काय ग. डुलूबाई कर, डुलूबाई डुलू कर. हा, तर ही जी ऍक्शन आहे याला डुलूबाई म्हणत होतो. तर त्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी माझा एक्सपिरियन्स कामाला आला मार्केटिंग विथ अक्षयचा, जो मी 7-8 वर्ष मार्केटिंगचं काम करतोय. मग कंटेंट रायटिंग, व्हिडिओ क्रिएशन, AIचा वापर करून त्याचा उपयोग कामाला आला. त्यातनं एक गाणं बनवलं. ते गाणं घरच्यांना आवडलं. मग यूट्यूबवरती पोस्ट केलं. यूट्यूबवरती पहिले 2-3 महिने तर काहीच व्ह्यूज नव्हते, पण आज 1.2 करोड व्ह्यूज आहे. तू डुलू बाय डुलू गाणं बघितलं का? डुलू बाय डुलू नाही बघितलं म्हणते. आज यूट्यूब वरती डुलू बाय डुलू गाण्याला 1.2 करोड व्ह्यूज आहेत. तर गाणं खूप फेमस झालेलं आहे. ह्याचे सर्व तुम्ही जे पॅरेंट्स बघत आहात, बाळ जे बघत आहेत, त्यांच्यामुळंच हे गाणं आज एवढं फेमस झालेलं आहे. तर सर्वांचे मनापासून आभार. आणि आपल्या स्वामीज्ञाचं गाणं बनवल्यानंतर जे व्हायरल होत होतं, त्या 2-3 गाणी बनवली. त्यानंतर माझी बहीण म्हणली की तू दुसऱ्यांचं पण व्हिडिओ करू शकतो, की दुसऱ्यांच्या बाळांना पण ज्या मदर्स आहे त्यांचा ते प्रेग्नन्सीचा जो काळ आहे त्यामध्ये जो तो हार्ड टाइम आहे त्यांचा, त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या बाळाला टीव्हीवरती बघितल्यावरती आनंद होईल. मग त्यानंतर मग कस्टमाइज व्हिडिओ बनवण्यासाठी चालू केलं, म्हणजे दुसऱ्यांच्या बाळांचा व्हिडिओ बनवण्यासाठी, ॲनिमेशन व्हिडिओ आणि गाणं बनवण्यासाठी सर्व्हिस द्यायला चालू केली. त्यातून आत्तापर्यंत 15-20 गाणी बनवलेली आहेत. आणि स्पेशल म्हणजे साजन बेंद्रे यांच्या मुलीचं सुद्धा एक गाणं आपण बनवलेलं आहे. ते मोठ्या प्लॅटफॉर्मवरती लवकरच रिलीज होणार आहे. स्वरूप 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 आ स्वरूप 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 आमचा स्वरूप बागेत आला पहिल्यांदा बागेत आला. नक्की डुलू बाय डुलू गाणं बघा. आणि टायनी स्माइल्स अँड लर्न हा चॅनल जर कोणामुळे चालू झाला असेल तर तो ह्या स्वरूपमुळे झालाय. कारण स्वरूपला एक वाक्य आवडायचं. स्वरूप स्वरूप एक होता उंदीर मामा, एक होती मनी म्याव. मनी म्याव म्हणली उंदीर मामाला मी तुला खाऊ. उंदीर मामा म्हणला नको ग म्याव. हे जे डायलॉग आहे ह्याला ते खूप आवडायचा, खूप हसायचा तो. त्याच्यावरती एक ॲनिमेशन टॉम अँड जेरी स्टाईलमध्ये व्हिडिओ बनवला होता. तो पहिला व्हिडिओ होता चॅनलचा आणि त्याच्यामुळंच चॅनल सुरू झाला. स्वरूपचं गाणं झाल्यानंतर स्वामीज्ञासाठी गाणं बनवलं आणि स्वामीज्ञाचं गाणं तर प्रत्येक महाराष्ट्रातील घरामध्ये पोचलेले. तर सुरुवात ह्याच्यामुळे झाली आणि व्हायरल हिच्यामुळे झाला. तर टायनी स्माइल्स अँड लर्न चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. डुलू बाय डुलू 2.0 coming soon.